नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. चला मग, हे आमचं ना सासरी आहे, मी तर तिथचाच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. पहिली ही आमची किचन होती, पण आता अतिक्रमणमध्ये गेल्यामुळे ना खूप छोटी झालेली. आता तुम्ही बघितलंच असेल. आता शेतीवाडीचं जेवढं काही सामान आहे ना सगळं आई तिथे स्टोअर करत असते आणि किचन वरती आहे, तुम्हाला माहीतच आहे. चला मग आता वरती जाऊया. तर मी इथे गंज घ्यायला आलेली होती खाली. काही काही वस्तू खालीच राहतात ना. आणि थोडासा तुम्हाला वाडा मी बाहेरूनच दाखवला आहे. भरपूरदा मी माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे म्हणा अंदरचं, पण आता थोडंसं तुम्हाला इथून दाखवलं की इकडे ताई वगैरे राहतात, तिथे काकू वगैरे राहतात. तर चला मग आता वरती आलेली आहे. तर आज करणार आहे ते म्हणजे की तांदळाचे पापड, ज्याला आपण पिंगर पापड पण म्हणतो, आमच्याकडे पिंगर पापड पण म्हणतात. तर तांदळाच्या पिठामध्ये ना थोडंसं साबुदाणा, पोहे, अजून उडदाची डाळ, थोडंसं जिरं वगैरे टाकून ना आईने दळून आणलेलं आहे. तर त्याच तांदळाचं पिठाची उकड काढायची आहे आणि त्याचे पापड करायचे आहे. तर इथे मी अंधण ठेवलेलं आहे. आता आंघोळ झाली होती माझी, तर चला म्हटलं आपणच उकड काढूया. आणि ही उकडणं मी पहिल्यांदाच काढणार आहे बरं का. आणि पापड करण्यासाठी जेवढ्या काही वस्तू लागणार आहे ना सगळं मी अंदाजी घेतलेलं आहे. पाणीसुद्धा आता मी अंदाजी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठसुद्धा अंदाजी घालणार आहे. मी कधीच कोणतेही प्रकार करते, कोणते पापड म्हणा की काही कोणतेही पदार्थ म्हणा, सगळ्या याच्यात मी अंदाजी वस्तू टाकत असते आणि सगळं परफेक्टच होतं असं नाही होत असं नाही. तर इथे मी पाणी पण अंदाजीच घेतलेलं आहे. 2-2.5 लोटा मी पाणी घातलेलं असेल. त्या चवीनुसार मीठ मी अगोदरच घातलेलं होतं. त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्यानंतर हे पापड खार आहे जो त्याच्याने पापड छान असा फुरफुरतो. तर याच्यात मिरचीचा पेस्ट टाकावा लागतो. तर मिरचीचा पेस्ट ॲड न करता आम्ही यावेळेस ना चिली फ्लेक्स जे आहे ना ते चिली फ्लेक्स यामध्ये टाकलेलं आहे. ताई म्हणत होत्या की टाकबा म्हणून, त्याचेच पापड करूया म्हणून ते घालून घेतलेलं आहे. आता छान असं आपल्या पाण्याला जे काही आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला तांदळाचं पीठ घालून उकड काढून घ्यायची आहे. छान अशी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर हे तांदळाचं पीठ घालून छान असं घोटायचं. तर इथे पीठ पण मी अंदाजीच घेत आहे, म्हणजे आपल्याला समजू येते म्हणा की किती पीठ यामध्ये सपाजणार आहे. तर पहिले मी 2-3 प्लेट घालून घेतल्या. त्याच्यानंतर मग मला आज परत आपल्याला थोडंसं हे जर वाटलं की पातळ आहे बा, तर मग अजून परत मी त्यामध्ये घालून मग परत घोटायचं आहे. पण याला ना मेहनत भरपूर लागते. पहिले मी ना खाली टेबल ठेवला आहे, त्याच्यावर उभी झाली. मग परत ना एक पाय थोडासा ओट्यावर ठेवला आणि छान असं पकडून जोरात ते फिरवत आहे. म्हणजे खाली बुडाला लागायला नको म्हणा, पण तसं तर हे थोडंसं बुडायला लागते. तर लागू द्यायचं. पण नाही, एक सोबत मी खूप जास्ती उकड काढलेली होती. म्हणजे आम्हाला हे 4 वेळा मिश्रण घ्यावं लागलं, चोळत जावं लागलं आणि त्याचे पापड करावे लागले. तर बघू शकता पुन्हा गंजभर उकड निघालेली आहे. तर याला मी कमी गॅसवर चांगलं 10-15 मिनटं होऊ देणार आहे. कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे. आणि म्हणजे मधामधात बघायचं आहे की बुडाला लागते आहे की नाही, की थोडं आपल्याला गरम पाणी टाकावं लागते आहे की नाही, तर हे बघत राहायचं आहे. तर तेच मी पाहत होती. आता पहिले याला झाकून देईन. त्याच्यानंतर म्हटलं बरोबर सकाळचे जास्त काही वेळ झाला नव्हता, लवकरच कामं करून आम्ही लवकरच पापड करायला बसणार होतो. म्हणजे 12:30च्या आत आम्हाला पापड करायचे होते. हल्ली ऊनसुद्धा इतकी जास्त तेज झालेली आहे की नंतर आपण शेवटपर्यंत म्हणजे पापडही करतो म्हटलं आणि उन्हात वाळू टाकतो म्हटलं ना, तर खरंच खूप त्रास पण होतो आणि मग कंटाळाही येते. कारण की आपले सकाळचे कामही असतात पापडासोबत. मग म्हणून हे पापडाचं कसं आहे, लवकर सकाळी उठून आपले कामावरून पापड केले की बरं वाटते. नाहीतर मग कामही राहतात, मग पापडही 2 वाजेपर्यंत चालतात, तर मग आपण तसंच थकून जातो. तर इथे ना पहिले मी स्वयंपाक वगैरे व्हायचाच होता आमचा. पहिले मी उकड काढून ठेवून दिली. आता एका साईडला म्हटलं चला आता वेळ आहे आपल्याकडे, ते छान असं कमी गॅसवर गरम होत आहे तेवढ्या वेळात नाही का, कारण की ते शिजणं खूप महत्त्वाचं आहे. जर चांगल्या प्रकारे ते शिजल्या गेलं नाही ना, जेवढं काही आपण तांदळाचं पिठाचं आहे ते, तर नाही तर मग पापडाचं कसं आहे ना, तुटण्याची शक्यता जास्त असते. तर कमीत कमी 20-25 मिनिट आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आणि उकळत पण राहायचं आहे. आणि जर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर टाकत राहायचं. हे तर मी अगोदरच सांगितलेलं होतं. तर छान असं आता कुकर एका साईडला लावून दिला आणि हे बघू शकता, हे एक वेळचं थोडंसंच घेतलेलं आहे. पहिला आम्ही पॉलिथिनमध्ये घालून घेणार आहे. आणि हे कसं आहे ना, गरमच चोळावं लागते. गरमच चोळल्या गेलं पाहिजे, नाही तर मग कसं थंड झाल्यानंतर पापड जास्त काही मोठा होत नाही. गरम राहिलं की कसं नरम गोळाही रचतो आणि मग पापड छान असा फैलला जातो. तर माझ्याशी होत नव्हतं, तर मग मी यांना दिलेला आहे. तर पॉलिथिनमध्ये छान असं मिश्रण टाकून घेतलं आणि मग थोडंसं कापड घेतलेलं आहे, गरम लाजते ना म्हणून. तर कापडाच्या साह्याने छान असं त्याला चोळून घेते अंदरच, म्हणजे पॉलिथिनमध्येच. आता तुम्ही म्हणाल की गरमच पॉलिथिनमध्ये कसं भरलं, पण थोड्या वेळेसाठीच टाकलेलं आहे, मग पटकनच काढले आहे. त्यानंतर मग आम्ही हातानेच चुरून वगैरे घेतलेलं आहे. मग हाताने चुरल्यानंतर त्याचे लगेचच गोळे तयार करून घेतले. तर इथे पॉलिथिनला थोडंसं थेंबभरच तेल लावायचं आहे. तर इथे ताईने माहिती आहे का गोळा पॉलिथिनवर ठेवला आणि हाताचाच साह्याने प्रेस करून गोल करून तो पापड तयार केलेला आहे.
तर आणि आम्ही पुरी मशीनसुद्धा आणलेली होती बरं का, पण त्याचा काही उपयोगच झाला नाही, ते बरोबर नाही होती, तर मग आम्ही त्याच्यात काहीच केलेलं नाही. तर इथे माझं बघू शकता, मी पण पॉलिथिनला थोडंसं तेल लावलं थेंबर आणि एक गोळा ठेवला आणि खालच्या साईडनी प्लेन वाट्या आपल्याकडे असतात ना, त्याच प्लेन वाटेनी मी असं फिरवून घेतलेलं आहे. तर छान असा गोलाकार आपला पापड तयार झालेला आहे. पहिले असं एक एक दोन दोनच घेत होतो, मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की चला आपण मोठं पॉलिथिन घेऊया. तर दोघींनी पण कसं आहे मग मोठं पॉलिथिन घेतलं. तर त्यामध्ये ना एक सोबत आम्ही 4-4 गोळे ठेवले आणि 4-4 पापड एक सोबत केलेले आहे. तर तेव्हा मी कुकर आणि कणिक भिजवून ठेवली होती, हाता लागल्या, पण भाजी व्हायची होती. तर आईला वाटलं की हाता पापड करायला लागलेले आहेत, म्हणून आई आल्या आणि त्यांनी भाजी फोडणी टाकली. पण खरंच आहे, कोणी जर सोबतीला आणि मदतीला राहिलं ना, तर आपले जे काही कामं आहेत ना ते झटकीपट होते, म्हणजे लवकर होते, आपल्याला वेळ लागत नाही. आणि एकटं करायचं म्हटलं की कसं आहे ना, मग आपण एकटंच घ्या, मग एकटंच गोळ्या तयार करा, एकटंच टाका, तर त्याच्यात भरपूर वेळही जातो आणि मग नंतर आपल्याला कंटाळा येतो. पण कोणी सोबतही असेल, बोलायलाही असेल, नाही पण आपल्यासोबत कोणी करू लागलं आणि सोबत कमीत कमी निदान असेल, बोलत चालत असेल ना, तरी पण काम करायला छान असा इंटरेस्ट येतो. तर पापडसुद्धा ना इतके छान व्यवस्थित झाले होते का एकही पापड तुटत नव्हता की काहीही होत नव्हता. कमीत कमी मी जेवढी उकड काढली ना त्याचे कमीत कमी ना 6-7 पर डे भरलेले आहेत. ते एवढे पापड आम्ही केलेले आहेत. आणि बघू शकता सोबत आम्ही 4-4 गोळे ठेवत गेलो आणि 4-4 गोळे म्हणजे प्रेस करत गेलो, तर मग अजूनच आमचं काम इझी झालेलं होतं. 2 वेळा तर आम्ही गंजातून पीठ काढून म्हणजे सोडून घेतलं आणि त्याचे गोळे केले. पण नंतर कसं थंड होत जाते ना, तर परत मग आम्ही गॅसवर ठेवलं, थोडं कमी पाणी टाकलं आणि त्यावर कमी गॅसवर होऊ दिलं. तर त्याच्यानंतर परत त्याचे 2 वेळा गोळे तयार झाले, असे 4 वेळा गोळे तयार झाले आणि 4 वेळा गोळ्यांचे मग आम्ही पापड तयार केले. म्हणजे ती उकड कमीत कमी ना 1-1.25 पायलीची होती, म्हणजे 1.5 पायली आईने दळून आणलेलं होतं, त्याच्यात थोडंसंच ठेवलेलं आहे आणि पीठ कसं जास्ती होतं. आणि हो ताईंनो, तुमचे छान असे कॉमेंट्स येतात, मला अजूनही एकही निगेटिव्ह कॉमेंट्स आलेली नाही, म्हणजे जेवढं आल्या चांगले आलेले आहेत. म्हणून असं वाटते की खरंच आपलं जे काय आपण शेअर करतो ते त्याचा दुसऱ्याला फायदा होतो बा, किंवा त्यांना माझे व्हिडिओ आवडतात, तर म्हणून मला ना व्हिडिओ बनवायची परत इच्छा होते. खरंच तुमचे छान कॉमेंट्स असतात, त्याबद्दल तुमची मी खरंच खूप आभारी आहेत. आणि नवीन भरपूर ताई मैत्रिणी आपल्या फॅमिलीशी जोडत आहे, त्यांचं पण खूप स्वागत आहे. चला मग आता त्याच्यानंतर आम्ही वरती टेरिसवर आलो, पूर्ण पापड वगैरे घेऊन, परडे वगैरे घेऊन. एकदाच आपण हे पापड उन्हात टाकले की संध्याकाळपर्यंत पाहायची गरज नाही. कसं आहे ना, कोणतेही पापड म्हणा त्याला 2 ऊन तर लागलीच पाहिजे, आजची ऊन आणि परत उद्याची ऊन. ते दाखवल्यानंतर आपण जर डब्यात भरले की वर्षभर त्याला पाहायचं काही गरज राहत नाही. तसाही उन्हाळ्यात खूप जास्ती तापायला सुरुवात झालेला आहे. तर अजून थोडासा एक गोळा अजून भिजवून त्याचं करायचंच आहे, एवढं मी जास्ती भिजवलेलं होतं. आणि मी खरं सांगते, पहिल्यांदा उकड काढलेली होती. आई पण मोखेडला ना आई राहतात ना, त्यांनी कधी स्वतःच्या हाताने उकड वगैरे काढून पापड केलेले नाही. त्या बाई बोलवायच्या, तीच उकड काढायची आणि तीच लाटायची. पण यावेळेस ना मी पहिल्यांदा म्हटलं आई मी करून पाहतो, आम्ही दोघी पण. तर म्हणून पहिले मी उकड काढली आणि मग त्याचे पापड बनवले आणि खरंच खूप छान झाले. ते मी बिना अंदाजी, कोणती अंदाज न घेता, मी खोटं बोलणार नाही, मी पहिल्यांदाच उकड काढलेली होती मैत्रिणींनो. बरेचदा ना माझी आईच वगैरे मला फिंगर पापड वगैरे देऊन देते, पण केल्याशिवाय काही होत नाही म्हणा. त्यानंतर आमच्या दोघींचा उपास होता, तर मग मी भगर वगैरे केला, मग त्यांनी पापड केले बाकीचे. आणि इथे ना आईनी शेतातले जे काही आपले तुरी आहेत ना त्या भिजत घातलेल्या आहेत तुरीची डाळ करायसाठी. त्याच्यानंतर मग वरती आली तर मुलांना पिझ्झा बनवायचं होतं. मी पहिलेच म्हटलं की मी तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही, कारण की ताई वगैरे त्या बँकेत गेलेल्या होत्या. तर मी पहिलेच सांगू दिलं की मी आता काही मदत करत नाही, मी आत्ताच पापड वगैरे टाकले आणि फराळाचं करून नेमकी बसलीच होती. तर मुलांनी माहिती आहे का, पिझ्झा सॉस पण नव्हता बरं का, त्यांनी पहिले यूट्यूबवर बघितलं आणि पिझ्झा सॉस तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये, तर त्यांनी स्वतःच तयार केलेलं आहेत. आणि जेवढं काही कटिंग केलं ना व्हेजिटेबलचे, ते सगळे कटिंग वगैरे त्यांनीच केलेली आहे. मी त्यांना काहीच मदत केली नाही, फक्त मी त्यांच्याजवळ बसली राहिली. त्याच्यानंतर त्यांनी जेवढं काही म्हणजे कटिंग वगैरे केल्यानंतर जेवढं काही खाली पडलेलं होतं, म्हणजे जेवढा काही पसारा केला होता, तो सगळा पसारा मी आवरला. फक्त पहिले म्हटलं की पहिले तुम्ही करा, खा, त्याच्यानंतर जेवढा काही पसारा असेल मी नंतर आवरील. आणि खरंच मुलांना करूही दिलं पाहिजे, तेव्हाच तर मुलं शिकतील आणि करतील. तर दोघंही बहीण भावांनी मिळून हा बेत आपला ठरवलेला होता. आणि OTJमध्ये ना पिझ्झा मोडवरच त्यांनी मग तो बेक करून वगैरे घेतला आणि असे 4 त्यांनी तयार केलेत, म्हणजे 2 लहान मुलांसाठी 2 आपल्यासाठी. चौघांनी मस्त एक खाऊन एन्जॉय केला. त्याच्यानंतर हे पापड बघू शकता आपले झालेले आहेत. संध्याकाळी मग काढून आणल्यानंतर तुम्हाला शेअर करत आहे. तर त्याला म्हटलं थोडंसं म्हणजे उजेडात तुम्हाला दाखवावं. तर अशा प्रकारे छान असे आपले पापड झालेले आहेत. आता उद्याची परत एक वेळची ऊन दाखवावी लागेल म्हणा.
आता कोणीही म्हणा, ज्या दिवशी पापड करतात ना त्यानंतर रात्री ते वाळो किंवा न वाळो, पण हे आजचे पापड वाळले होते म्हणा. पण आपण तळून बघतोच की आपण केलेले वस्तू कशा झाल्या आहे बा, म्हणजे आपण केलेले पापड कसे झालेले आहेत बा. खरंच आपल्याला हे राहत नाही. आपण केल्यानंतर त्याची टेस्ट वगैरे बघण्यासाठी किंवा छान असं फुरफुरते की नाही हे बघण्यासाठी आपण ते तळतच असतो. मग रात्री भाजी करण्या अगोदर आम्ही सुद्धा हे पापड छान असे तळून बघितले. तर बघू शकता एकदम छोटा पापड टाकला आणि किती छान डबल याच्यात आपला फुलून छान असा येत आहे. म्हणजे आपण जे काही केलं ते छान असं परफेक्ट झालेलं आहे. त्याचं तर समाधान तर मिळतेच म्हणा. परत चवीला आणि टेस्टीला सुद्धा खरंच खूप छान असा अप्रतिम असा हा पापड झालेला आहे. चला मग ताईंनो, मी तेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.